आज आपल्या महाराष्ट्राने एक महाकाय अजगर पोचलाय. या अजगराचं तोंड गावाच्या वेशीवर आहे तर शेपूट मंत्रालयाच्या दारात. या अजगराचं तोंड जर आपण आज गावाच्या वेशीवर ठेचलं नाही तर हा आपल्या गावाच्या 7 पिढ्यांचा विकास जिवंत गिळून टाकेल. या अजगराची सर्वात मोठी आणि महाकाय लाल केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वात मोठ्या योजनेवर घळघळते, जिचं नाव आहे जलजीवन मिशन. प्रत्येकाच्या घरात शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवण्याच्या नावाखाली गेल्या 5 वर्षात माझ्या एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर झाला. पण मंत्रालयात बसलेल्या या अजगराच्या शेपटीने अशी काय फिल्डिंग लावली की जिल्ह्यात किनवट नंतर सर्वाधिक दुष्काळी आणि डोंगराळ असलेल्या माझ्या मुखेड तालुक्याला तब्बल 123 पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या. कागदावर आकडा ऐकून छाती अभिमानाने फुगेल भाऊ. 123 गावामध्ये कोट्यावधींचा निधी. या योजनेसाठीचा 15 ते 20% मलिदा वरच्या पातळीवरच हा अजगर गिळून टाकतो. मग तो मोठा कंत्राटदार उरलेलं काम पेटी कंत्राक्ट म्हणून नेत्याच्या चेलेचपाट्यांना आणि कार्यकर्त्यांना विकतो. होय, जे कार्यकर्ते तालुक्याला झेंडा घेऊन फिरतात त्यांना हे काम पेटी कंत्राक्ट म्हणून दिलं जातं. कारण नेत्याला निवडणुकीसाठी या कार्यकर्त्यांना पोसायचं असतं. जो निधी मूळ गावाला पाणी पाजवण्यासाठी निघाला होता त्यातला अर्धा मलिदा जर वरच्या साखळीनेच खाल्ला असेल तर त्या स्थानिक कार्यकर्त्याच्या हातात अगदी तुटपुंजी रक्कम उरते. आणि तिथून सुरू होतो माझ्या गावच्या विकासाचा आणि पाण्याचा ढिवसाढवळ्या खून. हा कार्यकर्ता मंत्रालयातून टक्केवारी कट होऊन आलेली काम घेतो. त्याचं मुख्य उद्दिष्ट स्वतःचा खिस्सा भरण्यासाठी जास्तीत जास्त पैसे वाचवणे असतं. आणि हे पैसे वाचवण्यासाठी हे कंत्राटदार कार्यकर्ते शासकीय नियमांना आणि तांत्रिक निकषांना वेशीवर टांगतात. या निधीवर हे सत्ताधाऱ्यांचे चेलेचपेटे गब्बर होत आहेत. फॉर्च्युनर गाड्यामधून फिरतायत, निवडणुकीमध्ये पैसा उडवतायत. जेव्हा कंत्राटदार कार्यकर्त्याला त्याचे कोट्यावधी रुपयाचे अंतिम बिल उचलायचे असते तेव्हा हे लाचखोर इंजिनियर्स तालुक्याच्या चहाच्या टपरीवर किंवा कॅबिनमध्ये बसून कंत्राटदाराकडून स्वतःची कमिशन गोळा करतात. तिथं बसूनच ते MB बुक भरतात आणि लिहून देतात की योजना 100% यशस्वी झाली आहे, नळाला पाणी चालू आहे. या बोगस सहीच्या जोरावर तो नेत्याचा कार्यकर्ता शासकीय निधीतून कोट्यावधी रुपयाचे अंतिम बिल उचलतो आणि गावातून गायब होतो.